टू माय चॅनल सिद्धी थोरवे. मी फर्स्ट प्रायमर यूज करते आहे स्विस ब्युटीचा जेल प्रायमर आहे हे. खूप मस्त मॅट इफेक्ट देतं आणि हे छान स्किनमध्ये मर्ज करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित. कन्सिलरसाठी यूज करते मी प्रो कन्सिलर. एलेगलचं कन्सिलर आहे हे. जिथे जिथे डार्क स्पॉट्स आहेत आणि आईच्या खाली नोजला सगळीकडे लावून घ्यायचे. त्यानंतर एका वेट ब्युटी ब्लेंडरने ते ब्लेंड करून घ्यायचे छान असं. माझी स्किन खूप ड्राय झाली आहे त्यामुळे ते थोडंसं ब्लेंड व्हायला त्रास करतंय. त्यानंतर मी कलर बारचा फाउंडेशन यूज करते आहे आणि याचा शेड आहे 04. एकदम कमी क्वांटिटीमध्ये मी फाउंडेशन यूज करते आहे. कधीही फाउंडेशन नेकला लावायला विसरू नका. स्पंजच्या मदतीने मी आता सगळं फाउंडेशन ब्लेंड करून घेते आहे व्यवस्थित. छान असं डॅपिंग मोशनमध्ये सगळं फाउंडेशन ब्लेंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ओरिफ्लेमची कॉम्पॅक्ट पावडर यूज करते आहे मी माझा बेस सेट करायला. सगळीकडे व्यवस्थित जास्त क्वांटिटीमध्ये मी पावडर लावून घेते आहे कारण आपल्याला आय मेकअप करायचा. आय मेकअप थोडासा ग्लिटरी करायचा त्यामुळं कलर्स वगैरे किंवा पिगमेंट ग्लिटर आपल्या बेसवरती पडू नये आणि किंवा ते चिटकू नये त्यामुळे आपण एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये पावडर लावून घेतो आहे. नेकलाही व्यवस्थित पावडरने कवर करून घ्या. मी आय बेससाठी आता परत एलेगलचं प्रो कन्सिलर यूज करते कारण आपल्या आय शॅडो व्यवस्थित कलर सगळे व्यवस्थित दिसून यावेत म्हणून. नंतर मी हे स्पंजच्या मदतीने ब्लेंड करते व्यवस्थित. सुद्धा मी कॉम्पॅक्ट पावडरच्या मदतीने सेट करते आहे. आयब्रोज मी ऑफलाईन करून घेतलेत. आता मी आय शॅडोसाठी डिलान्सेची आय शॅडो पॅलेट यूज करते आहे. 54 शेड आहे त्यात
आणि खूप सुंदर पॅलेट आहे ही. स्टार्टिंगला मी एक ॲक्वा ब्ल्यू कलर घेतला आहे लाईटचा आणि तो ब्लेंड करते आहे आयलिड्सवरती. शॅडो व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये ब्लेंडिंग करायचा नेहमी. ही ॲक्वा ब्ल्यू कलरची शॅडो माझ्या अप्पर लाईनला पण कलर करून घेते. स्टार्टिंगला मी ॲक्वा ब्ल्यू कलरचं ग्लिटर टाकलं आहे, शिमरी शॅडो टाकली आहे आणि त्याच्यानंतर ते ब्लेंड करून घेतलं आहे व्यवस्थित मी. त्यानंतर डार्क ब्ल्यू कलरची शिमरी शेड घेऊन मी मिडलला ब्लेंड करणार आहे तिला. एक ब्ल्यूजचा टिंट येण्यासाठी. त्यानंतर मी नेव्ही ब्ल्यू कलरची शॅडो घेतली आहे, ग्लिटरी शॅडो, आणि ती मी माझ्या आउटर कॉर्नरला टाकते आहे. ह्या तिन्ही शॅडो ज्या वेगवेगळ्या वाटतात आहेत, कलर जे दिसून येतात आहेत, ते आता मी एका क्लीन ब्रशनी ब्लेंड करून घेणार आहे. आणि तीच डार्क ब्ल्यू कलरची शॅडो मी माझ्या अंडर आईच्या तिथं सुद्धा ब्लेंड करते आहे. जो शॅडो आपण वरती वापरला आहे आय मेकअपसाठी तोच. इनर कॉर्नर हायलाईट करण्यासाठी मी एक सिल्वर आणि ब्ल्यू कलरमध्ये एक शेड तयार केला आहे, त्याने मी इनर कॉर्नर हायलाईट करते आहे. मी ब्लॅक कलरचं काजळ लावायला घेतलं होतं, पण मला मध्येच आठवलं की माझ्याकडं ब्ल्यू कलरचं काजळ आहे आणि मला असं वाटलं की आय थिंक ब्लॅकपेक्षा ब्ल्यू छान काजळ वाटेल याला. त्यानंतर मी ब्लॅक लायनर स्किप केलं आहे आणि माझ्याकडे एक ग्रीन कलरमध्ये लायनर होतं आणि ते आय थिंक मला वाटलं खूप सुंदर वाटेल आणि खरंच खूप छान वाटत होतं. त्यांनी एक वेगळाच इफेक्ट आला आहे आय मेकअपला. तेच लायनर मी माझं थोडंसं इनर कॉर्नरला सुद्धा लावलं आहे, ते जास्त हायलाईट होण्यासाठी. ऑफ कॅमेरा मी लॅशेस लावून घेतलेत. आता मी स्विस ब्युटीचं कॉन्टरिंग वापरते आहे. खूप छान नॅचरल असा शेड आहे हा ब्राऊनमध्ये.
यूज करते आहे मी पीच कलरचं, एक लोकल ब्रँडची पॅलेट आहे ही, पण खूप छान शेड आहे हा पीच कलर. लिपस्टिक यूज करते मी लॉरियलची पीच कलरमध्ये. आय मेकअप आपला बोल्ड आहे त्यामुळे आपण लिपस्टिक आणि ब्लश असं लाईट्सच यूज करतो आहे. अँड दिस इज फायनल लुक गाईज. तुम्हाला जर हा मेकअप लुक आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारी एक बेल आयकॉन आहे तेही दाबायला विसरू नका. खूप सारे शेअर करा व्हिडिओ, लाईक्स करा, कमेंट्स करा. थँक्यू.